ओके, तर आज आहे आपलं सोल्युशनचं लेक्चर नंबर 14. 14वा लेक्चर आजचा आपला आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलोय बोला. डेल्टा टीएफ शिकलो. डेल्टा टीएफ म्हणजे काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट पाय शिकलो. त्यानंतर नेक्स्ट ऑस्मोटिक प्रेशर काय असतं, ऑस्मोटिक प्रेशर काय असतं. त्यानंतर रिव्हर्स ऑस्मोसिस शिकलो. काय शिकलो आपण? फोर्थ आयसोटोनिक सोल्युशन काय असतं, आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय ते सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. आयसोटोनिक सोल्युशन पाहिलं. आयसोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन नंतर बोला हा हायपरटोनिक सोल्युशन काय असतं ते आपण पाहिले. 6वं पाहिलं आपण हायपोटोनिक सोल्युशन काय असतं पाहिलं. आणि त्यानंतर काय पाहिलं आपण 7वं ॲबनॉर्मल मोलार मास. ॲबनॉर्मल, आणि हे कशामुळे होतं ॲबनॉर्मल मोलार मास? बिकॉज ऑफ असोसिएशन किंवा डिसोसिएशन, आणि त्यांचा रेशो घेतला त्याला काय म्हणतो आपण? वॅन हॉफ फॅक्टर. काय म्हणतो त्याला आपण? वॅन हॉफ फॅक्टर. ठीक आहे, हॉफ तिथून गेलता. वॅन हॉफ फॅक्टर काय म्हणतो त्याला आपण? काय फॉर्म्युला दिला होता? आय इज इक्वल टू आफ्टर डिसोसिएशन टोटल particles आफ्टर डिसोसिएशन बोला अपॉन total number of particles before dissociation or association. Before dissociation or association बोला. हे आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे. त्यानंतर डिसोसिएशन झालं तर काय होईल ते आपण पाहिलं. डिसोसिएशन साठी वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण? आय इज इक्वल टू, बोला फॉर्म्युला काय होता तुमच्याकडे? सॉरी, अल्फा इज इक्वल टू पाहिला. अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 अपॉन आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. काही डाऊट? काही डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळाले? हे ऑलरेडी काल पाहिले आपण, बरोबर ना? ठीक आहे. सेम त्यानंतर आपण काय पाहिलं? पर्सेंट डिसोसिएशन. कसं काढणार तुम्ही? अल्फा मल्टिप्लाइड बाय 100. त्याला काय म्हणायचं? पर्सेंट डिसोसिएशन. बोला, ह्याच्यात काय डाऊट? नक्की. इन टर्म्स ऑफ मोलार मास जर आय काढायचंय, काय काढायचं इन टर्म्स ऑफ मास? तुम्हाला जर आय विचारला, काय विचारलं तुम्हाला? समजा आय विचारलं इन टर्म्स ऑफ मास, तर फॉर्म्युला काय होतो पहा? mn मायनस mo अपॉन mo इन ब्रॅकेट n मायनस 1. ठीक आहे, mn मायनस mo अपॉन mo इन ब्रॅकेट n मायनस 1. आता पहा, वेर आय इज इक्वल टू काय तुमचा? वॅन हॉफ फॅक्टर, बरोबर. mo ऑब्झर्वड मोलार मास, ऑब्झर्वड मोलार मास. ठीक आहे. आणि त्यानंतर mn थेरिओटिकल मोलार मास. काय डाऊट? समजलंय का? त्याला थेरॉटिकल म्हणा किंवा एन दिलाय म्हणून आपण त्याला डायरेक्ट नॉर्मल म्हणू. ठीक आहे, जरा एन ला ते सिमिलर होतंय. नॉर्मल मोलार मास काय म्हणणार तुम्ही त्याला? नॉर्मल मोलार मास. घ्या बरं लिहून पटकन. नॉर्मल मोलार मास हा फॉर्म्युला काल राहिला होता ना, घ्या लिहून. कशासाठी चाललंय हे सगळं? डिसोसिएशन झाल्यावरती आय कसा काढायचा आहे इन टर्म्स ऑफ मोलार मास. ठीक आहे, डिसोसिएशन झाल्यावरती.
ठीक आहे. समजा असं झालं की आपल्याकडे फक्त ऑब्झर्ड मोलार मास आहे आणि आपण एक इलेक्ट्रोलाइट घेतला आणि एक नॉन इलेक्ट्रोलाइट घेतलाय. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट पाहतोय आपण, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. असं जर दिलं असेल आपल्याला आणि आपल्याला आय काढायला सांगितलं, काय काढायला सांगितलं आपल्याला, समजा त्यांनी आय काढायला सांगितलं. मागील इथंच वॅन्ट ऑफ फॅक्टर होता नाही इथं कुठंतरी. ठीक आहे, पहा आयचा अजून एक फॉर्म्युला, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. फॉर्म्युला आहे हा, नॉन इलेक्ट्रोलाइट. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट, किंवा इलेक्ट्रोलाइटची म्हणजेच काय, ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन नॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, विच इज इक्वल टू ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन नॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. समजलंय का? घ्या लिहून पटकन. नॉर्मल म्हणा किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, झालंय का? नक्की. आता पहा, आय काय तुमची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सीपी, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर वाढली, आय पण काय होणार तुमचा, वाढणार आहे. कमी झाली तर, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एमबी. काय डाऊट? कोणताही फॉर्म्युला घ्या. फॉर एक्झाम्पल एखादी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सांगा, कोणती घ्यायची? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो पी रिलेटिव्ह लोअरिंग या, चला. पी नॉट मायनस पी एस अपॉन पी नॉट इज इक्वल टू काय तुमचा, एक्सबी. एक्सबी म्हणजेच काय, बोला, एनबी अपॉन, डायरेक्ट लिहू का फॉर्म्युला? एनबी म्हणजेच काय, डब्ल्यू बी अपॉन एम बी अपॉन मल्टिप्लाइड बाय एम ए अपॉन डब्ल्यू ए. बरोबर का? याच्यावरनं पहा, ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. काय ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? पहा, समजा हे सगळे काढले कॉन्स्टंट म्हटलं तर काय आले, ते इनवर्सली प्रोपोर्शनल टू एमबी आली का? जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय इनवर्सली प्रोपोर्शनल टू एमबी, तर आय पण काय झाला, इनवर्सली प्रोपोर्शनल टू एमबी. ठीक आहे, म्हणजे आय इज इक्वल टू, फॉर्म्युला काय येईल पहा, जर इन टर्म्स ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दिलं काय येतं, ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन, आता मासला काय, हे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे काय येईल, नॉर्मल मास अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास. समजलंय? कळलंय का? आय इज इक्वल टू काय येईल तुमच्याकडे, नॉर्मल मोलार मास अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास. नॉर्मल मोलार मास अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास. बोला, काय डाऊट? हे कसं आले, समजलंय तुम्हाला? हो, चाले. ठीक आहे, हे झालं वॉन्ट ऑफ फॅक्टर साठी. डिसोसिएशन साठी झालं. आता कोणासाठी पाहिजे आपल्याला, असोसिएशन. जर असोसिएशन होत असेल तर अल्फाची व्हॅल्यू काय येते, अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. हा काय आला,
अल्फा आला. काय आला तुमचा? अल्फा आला. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ मोलार मास पहा, असोसिएशन होत असेल तर आय इज इक्वल टू एमओ मायनस एम एन अपॉन एम एन मल्टिप्लाइड बाय एन अपॉन एन प्लस वन. एन अपॉन एन प्लस वन, सॉरी एन मायनस वन, एन प्लस एन मायनस वन, सॉरी एन मायनस वन. ठीक आहे. एमओ म्हणजे काय? ऑब्झर्ड मोलार मास. एमओ म्हणजे काय? ऑब्झर्ड मोलार मास. एम एन म्हणजे काय? नॉर्मल मोलार मास. बरोबर का? एन म्हणजे काय? नंबर ऑफ, बोला, पार्टिकल्स असोसिएटेड. आणि माग काय होतं? नंबर ऑफ पार्टिकल. एन म्हणजे काय होते? नंबर ऑफ पार्टिकल डिसोसिएटेड. घ्या लिहून पटकन. ठीक आहे. पहा आय नॉर्मली आय इज इक्वल टू वन. नॉर्मली आय काय असतो तुमचा? वन असतो. नॉर्मली आय काय असतो तुमचा? वन. नॉन इलेक्ट्रोलाइट समजा तुम्ही टाकले, ठीक आहे, त्याचं डिसोसिएशन झालेलं नाही. आयची व्हॅल्यू किती येणार आहे? वन. ठीक आहे. आता पहा, इफ देअर इज डिसोसिएशन, जर काय झालं त्या ठिकाणी, जर त्या ठिकाणी काय झालं तुमचं? डिसोसिएशन झाले. डिसोसिएशन झालं म्हणजे काय? आयन्स काय झाले? सेपरेट झाले. आयन्स सेपरेट झाले. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, पार्टिकल्स काय झाले तुमचे? इन्क्रीज झाले. नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीज झाले. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होईल? इन्क्रीज. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढली, आयची व्हॅल्यू काय होणार? वाढणार. म्हणून फॉर डिसोसिएशन आयची व्हॅल्यू काय होईल? ग्रेटर दॅन वन. आता कळलंय? समजलंय? आता पहा, इफ देअर इज असोसिएशन, इफ देअर इज असोसिएशन, जर असोसिएशन झालं तर नंबर ऑफ पार्टिकल्स काय होतात? डिक्रीज. नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीज झाले, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होईल? डिक्रीज. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीज झाली, आयची व्हॅल्यू काय होईल? लेस दॅन वन होईल. काय होईल तुमची आयची व्हॅल्यू? लेस दॅन वन होईल. आय तुमचा काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आता काय डाऊट? बोला नक्की. आता नेक्स्ट, सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय असतात? ऑल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. ऑल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय असतात? डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय असतात. समजलंय? याच्यात काही डाऊट? म्हणजे तुमची जी डेल्टा टीबी असणार आहे काय? डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. समजते? नक्की. ओके. किंवा यालाच कसं लिहू शकतो मी? पहा, डेल्टा टीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. डेल्टा टीबीचा फॉर्म्युला बोला, केबी इंटू एम. बरोबर. ही आली नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. कशासाठी आली? इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये फरक कोणाचा असतो? आयचा. ठीक आहे. नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची, नॉन इलेक्ट्रोलाइट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, ही काय असणार आहे? डेल्टा टी. कळलंय? समजा मला इलेक्ट्रोलाइटची काढायची, कोणाची काढायची? तर काय करायला लागेल मला? ह्याला तिकडे शिफ्ट करायला, म्हणजे डेल्टा टीबी इंटू आय काय झाली? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ, म्हणजे दोघांमध्ये फरक कशाचा आहे? फक्त आयचा. कोणाचा फरक आहे? फक्त मल्टिप्लिकेशन ऑफ. समजलंय का? आलंय का लक्षात? नक्की. मग लिहू का डायरेक्टली? डेल्टा टीबी इज इक्वल टू आय इंटू केबी इंटू एम. जमेल का? डेल्टा टी एफ फॉर्म्युला आय इंटू के एफ इंटू एम. कळतंय का? पी वन नॉट मायनस पी एस अपॉन पी वन नॉट इज इक्वल टू काय असेल? आय इंटू एक्सपी. आय इंटू एक्सपी. काय डाऊट? इथपर्यंत समजलंय? शेवटचं राहिलं. बरोबर. पाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? सी आर टी. बरोबर का? आणि मल्टिप्लाय बाय. कळलंय? कळलंय का? बोला, घ्या लिहून पटकन. कधी वाजून एकच राहिले. थांबा एकच मिनिट थांबा. डेल्टा टीबीचा फॉर्म्युला काय? केबी टीबी नॉट मायनस टीएस. हा टीबी जास्त कधी येईल? समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की टीबी नॉटची व्हॅल्यू 10 आहे. टीबी नॉटची व्हॅल्यू काय आहे? आणि टीएस एकदा आलाय तुमचा 2 आणि टीएस एकदा आलाय तुमचा 5.
2 टाकल्यावरती किती येईल व्हॅल्यू 8 आणि 5 टाकल्यावरती किती येईल व्हॅल्यू 5. म्हणजे टीबी नॉट जास्त कधी येतोय ज्यावेळेला टीएस काय तुमचा म्हणजे छोटा आहे. टीएस काय तुमचा छोटा. टीएस छोटा, टीएस म्हणजे काय बॉइलिंग पॉइंट. टीएस म्हणजे काय तुमचा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजे जर बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कमी असेल तर टीएस ची व्हॅल्यू काय येणार थांबा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. जेवढा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काय कमी येईल तेवढा टीबी ची व्हॅल्यू काय येणार जास्त. काय डाऊट समजतंय का. डेल्टा टीबी इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीएस. आय इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीएस. कारण हे दोघं कसे आहेत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग हा जरी इनवर्सली तर हा पण काय झाला याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण थांबा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. अरे फॉर्म्युला चुकला, फॉर्म्युला चुकला. सोल्युशनचं जास्त होतं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. काय फॉर्म्युला टीएस मायनस टीबी नॉट. हा तेच ना टी नॉट म्हणजे टीबी नॉट बरोबर का. आता पहा आता बरोबर येईल. हा ह्याची व्हॅल्यू समजा 10 आहे, ह्याची व्हॅल्यू किती आहे 10 आहे बरोबर. आणि सॉल्व्हंट जो तुमचा आहे प्युअर सॉल्व्हंट त्याची व्हॅल्यू समजा एकदा 2 आहे. सॉल्व्हंट त्याच 2च असणार ठीक आहे. आणि याची एकदा सोल्युशनची व्हॅल्यू किती आली 20. बोला जास्त कुठे येईल 8. इथे किती येतील 8. म्हणजे टीएस जेवढा जास्त तेवढा काय असणार टीबी नॉट जास्त. जेवढा टीएस जास्त तेवढा काय असणार टीबी नॉट जास्त बरोबर. म्हणून म्हणू का टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू therefore I is directly proportional to TS. म्हणजे Van't Hoff factor is directly proportional to boiling point of solution. काय डाऊट काय डाऊट बोला नक्की. आता फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टीएफ. आता फॉर्म्युला सांगा. सोल्युशनचा काय येतो कमी येतो बरोबर मायनस टीएस आणि टीएफ नॉट बरोबर. आता हा जेवढा कमी असेल फॉर एक्झाम्पल हा म्हणून प्युअरचा आलाय 20. किती आहे प्युअरचा फ्रीजिंग पॉइंट 20. एकदा सोल्युशनचा तुम्ही ज्यावेळेस एक सोल्यूट टाकलं सोल्यूट ए त्यावेळेस आला 3 आणि दुसऱ्यांदा टाकलं सोल्यूट बी त्यावेळेस आला 2. बोला 17. इथे किती म्हणजे हा जेवढा कमी तेवढी याची व्हॅल्यू काय येणार जास्त. तेवढी याची व्हॅल्यू काय येणार जास्त. मग पहा डेल्टा टीएफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टीएस बरोबर का. therefore I is inversely proportional to TS. That is freezing point of solution. लिहू का इथं मग इथंच लिहितो पहा सोपं जाईल. therefore boiling point of solution boiling point कोणाचा सोल्युशनचा ऑफ सोल्युशन boiling point of solution is directly proportional to I. Freezing point of solution is inversely proportional to I. Is inversely proportional to. बोला इथपर्यंत काय डाऊट नक्की. हे लिहायचंय घ्या लिहून पटकन. ठीक आहे झालंय. विच ऑफ द फॉलोइंग 0.10 मोलर aqueous solution will exhibit the largest freezing point depression. कोणाचं फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन सर्वात जास्त असेल. ओके म्हणजे डेल्टा टीएफ कोणाचा सर्वात जास्त असेल. आता आपण मगाशीच पाहिले डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ज्याचं आयोनायझेशन जास्त सॉरी ज्यांचा तो फ्रीजिंग पॉइंट होता तो जो लिहिलाय तुम्ही तो फ्रीजिंग पॉइंट लिहिलाय. इथं आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इनवर्सली प्रोपोर्शनल तुमचा फ्रीजिंग पॉइंट आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ठीक आहे आपण डेल्टा टीएफ नाही आपण टीएस म्हटलो तो इनवर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे ओके डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. ज्याचे नंबर ऑफ आयन्स जास्त त्याची आय ची व्हॅल्यू जास्त. ज्याचा आय जास्त त्याचा डेल्टा टीएफ जास्त. ओके ग्लायसिन हा तुमचा नॉन इलेक्ट्रोलाइट मॉलिक्यूल आहे
ओके, त्याला पाण्यामध्ये टाकलं, एक टाकला एकच पार्टिकल मिळेल. इथे सुद्धा सेम, एक टाकला एकच पार्टिकल मिळेल. ग्लुकोज नॉन इलेक्ट्रोलाइट एक टाका एकच मिळेल. KHSO4 हा जर टाकला याच्यामध्ये काय मिळेल, एक K प्लस, एक H प्लस आणि एक SO4 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट येतो, 100% डिसोसिएट. किती मॉलिक्यूल मिळतील ह्याचे, तीन मॉलिक्यूल ह्याचे. पार्टिकल्स 3 असतील, आय ची व्हॅल्यू जास्त असेल, डेल्टा TF त्याचा जास्त असणार आहे. समजलंय, कळलंय का? मागची स्लाइड घेऊ, बोल, बोला. लोएस्ट फ्रीजिंग पॉइंट मगाशी काय होता, कोणाचा हायएस्ट असेल, इथे काय विचारले, डेल्टा TF सगळ्यात कमी, ज्याचा आय काय कमी त्याचा डेल्टा TF कमी. फ्रीजिंग पॉइंट, लोएस्ट फ्रीजिंग पॉइंट, सॉरी, ज्याचा आय सर्वात जास्त त्याचा फ्रीजिंग पॉइंट सर्वात कमी, त्याचा TF काय असणार, सर्वात कमी. बरोबर का? मगाशी डिप्रेशन इन लार्जेस्ट फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, इथं काय फक्त फ्रीजिंग पॉइंट, काय फक्त फ्रीजिंग पॉइंट. म्हणून काय रिलेशन त्यांचे इनव्हर्सली पर्पज. इथं काय मिळेल, एक K प्लस एक I मायनस, किती आले 2. इथे 2 K प्लस एक SO4 2 मायनस, किती आले 3. इथे किती 2 Al3 प्लस आणि एक SO4 3 मायनस, किती झाले 3. हा काय तुमचा नॉन इलेक्ट्रोलाइट. किती असतील याचे, एक ग्लुकोज येतो नॉन इलेक्ट्रोलाइट, एकच मॉलिक्यूल मिळेल त्याचा. बोला, सगळ्यात जास्त कोणाची, ज्याचं आय सर्वात जास्त त्याचा TF सर्वात कमी. SO4 2 मायनस, सॉरी 2 मायनस, याचे किती असतील 3 असतील. बरोबर, 3 4 आणि 5 म्हणजे किती आले ऑप्शन्स. समजलंय का, कळलंय, केवढं सोपं आहे. ठीक आहे. For 1 molar aqueous solution of the following compound, which will show the highest, परत तेच काय सांगायचं, हायएस्ट फ्रीजिंग पॉइंट, हायएस्ट डेल्टा TF कोणाचा असेल सर्वात जास्त, ज्याचा आय काय असेल सर्वात कमी असेल. बरोबर का? बोला मग कोणाचं. आता पा, ही जे ब्रॅकेट दिलेत ना, त्याला कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत. काय ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड, ब्रॅकेट मधले आयन सेपरेट होत नाही. कोऑर्डिनेशन कंपाऊंड चॅप्टर झालं तर तुमच्या लक्षात येईल हे. ठीक आहे, मी याचं डिसोसिएशन सांगतो कसं होतं. पहा, याचं डिसोसिएशन कसं होईल, COH2O 6 टाइम्स हा एक पार्टिकल आणि प्लस 3Cl मायनस, किती झाले टोटल, 4 झाले. किती झाले टोटल, 4 झाले. नेक्स्ट सेम COH2O 5 टाइम्स आणि Cl हा एक झाला, 2 Cl मायनस झाले, 2 काय झाले Cl प्लस 2 Cl मायनस, किती झाले 2 आणि 1 3. काय डाऊट, H2 सोल्युशन कसं जाईल, ऍक्वियस आहे ना, मग पाण्यात पाणी टाकल्यावर त्याला आयन्स तयार होते, त्याच्यातच मिक्स झालं ना, मग वॉटरचे आयन्स घ्यायचे. इथे पहा, हा एक असेल, हा 2 असेल, किती झाले टोटल 2. कळतंय. इथे पण पहा, हा एकच 3H2 आहे ना. बोला आपल्याला काय पाहिजे, ज्याचा आय कमी त्याचा TF जास्त. कोणाचा आय कमी आहे सर्वात, डीचा, म्हणून त्याचा TF काय असणार सर्वात जास्त. समजलंय. हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे, हा सेपरेट होत नाही, तो तसाच येतो खाली. ओके, डिसोसिएट होताना. कळाले, समजलंय का. स्पियर तुमचं तुटत नाही. बोला इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत काही डाऊट नक्की. 40% आयोनाइज झाले, तुम्हाला व्हॅल्यू ऑफ काय काढायची, वेंट ऑफ फॅक्टर I इज, जमेल का. म्हणजे आय ची व्हॅल्यू किती, पा किती पर्सेंट डिसोसिएट झालाय, 40%, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती आली, 0.4 आली. बरोबर. काय तुमच्याकडे K2 HgI4 हा कंपाऊंड अशा पद्धतीने असतो. ठीक आहे, कोऑर्डिनेशन स्पियर तुमचं सेपरेट होणार नाही. HgI4 2 मायनस प्लस 2K प्लस, म्हणजे N ची व्हॅल्यू किती आली, हाय 2 आणि हाय 1 3.
एन ची व्हॅल्यू 3 आहे, अल्फाची व्हॅल्यू 4 आहे. आय काढता येईल का? डिसोसिएशन साठी आय अल्फाची व्हॅल्यू बोला, अल्फाचा फॉर्म्युला डिसोसिएशन साठी I-1 अपॉन n-1 बरोबर. म्हणजे I इज इक्वल टू काय झाला, अल्फा इंटू n-1 प्लस 1 बरोबर का. I इज इक्वल टू बोला अल्फाची व्हॅल्यू किती 0, 40% दिलाय ना डिसोसिएशन, डिवाइड बाय 100 केलं म्हणून 0.4 आलं. ठीक आहे. 0.4 इंटू एन ची व्हॅल्यू किती 3-1 2 म्हणजे 2 प्लस 1 बोला 0.8 प्लस आहे का 1.8. केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. समजलंय का? समजलंय. नेक्स्ट पहा खाली. द मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट फॉर सॉल्वंट इज 4 केल्विन केजी पर मोल. मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे काय, KF किती दिलाय. द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट फॉर 0.03 मोलार 0.03 मोल पर केजी सोल्युशन ऑफ K2SO4 इज. काय काढायचं तुम्हाला, डेल्टा TF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क बरोबर का. आणि काय दिलंय तुम्हाला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट फॉर 0 ऑप्शन नंबर सी ठीक 0.03 मोल्स पर केजी म्हणजे काय दिली बोला, डेल्टा TF इज इक्वल टू 4 इंटू 0. अवघड आहे ना ले, थांबा काहीतरी चुकलं. नाही थांबा, हा थांबा चुकलं. इथं काय दिलंय त्यांनी, कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट दिलं ना, म्हणजे आय ची व्हॅल्यू बदलेल. कोणाला दिलाय, K2SO4 दिलाय. K2SO4 डिसोसिएशन कसं होईल, 2K प्लस प्लस SO4 2 मायनस बरोबर का. म्हणजे आयन्स काय झाले, वाढले. किती झाले 3. म्हणजे आय ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे 3 येणार. आय ची व्हॅल्यू किती येणार 3. म्हणजे फॉर्म्युला पहा, डेल्टा TF इज इक्वल टू आय इंटू KF इंटू बरोबर का. म्हणजे 3 इंटू 0.12 म्हणजे किती 0.36. आता आले प्रश्न व्यवस्थित वाचणे. ठीक आहे, समजलंय नक्की. हा ट्राय करा. काय काढायचं तुम्हाला, असोसिएशन पर्सेंट असोसिएशन काढायचं. ठीक आहे. नेक्स्ट, consider the following pair of solution which will be isotonic at same temperature. The number of pairs of solution is r. एक पेक्षा जास्त आन्सर्स असू शकतात. काय विचारले आपल्याला, कोणते सोल्युशन काय आहेत, व्हॉट इज आयसोटोनिक, ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असतो, ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असतं सेम. पहा फॉर्म्युला काय, पाय इज इक्वल टू ओके इलेक्ट्रोलाइट्स पण आहेत I इंटू CR. पहा ऍट सेम टेम्परेचर, टेम्परेचर काय त्यांचं सेम, म्हणजे T काय असणार कॉन्स्टंट आणि R काय ऑलरेडी तुमचा कॉन्स्टंट. म्हणजे पाय काय आला तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजे ज्याचा IC चा प्रोडक्ट जास्त त्याचा पाय काय जास्त, म्हणजे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार जास्त, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार जास्त. जमेल. सॉरी इक्वल पाहिजे. ज्यांचा IC चा प्रोडक्ट इक्वल त्यांचा पाय काय असणार इक्वल. पाय म्हणजे काय ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, मग काढा. बोला ह्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन किती दिलं त्यांनी 1 आणि आय ची व्हॅल्यू किती येईल 2 Na आणि Cl. आणि इथं बोला 1 इंटू युरिया नॉन इलेक्ट्रोलाइट 1 किती आला, ह्याच्यासाठी 2 ह्याच्यासाठी 2. पायची व्हॅल्यू 2 2 आली का इक्वल. थांबा इज आर दिले त्यांनी, आर म्हणजे असू पण शकतात ना. चेक किधर किया हमने, अभी चेक करना है ना. नेक्स्ट पा कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार बरोबर 1 इंटू CA चा 1
आणि Cl चे 2 म्हणजे किती झाले? कॉन्सन्ट्रेशन 1.5 इंटू के चा 1 Cl चा 1 म्हणजे 2. 1.5 इंटू 2 आलं का 3 आणि याचं किती आलं 3. हा नाही खाली हे ऑप्शन देतात ते आणि खाली परत ऑप्शन देतात. ऑप्शन ए 1 and 2, ऑप्शन बी 2 and 3, 3 and 4 किंवा 3, 4 and 2, 3, 2, 1 असं काहीतरी ऑप्शन देतात ते. ओके, त्याच्यातलं आपल्याला चूज करायचं असतं. आले अशा प्रकारे पहा. 1.5 कॉन्सन्ट्रेशन किती इंटू 3 आणि 1 4. ठीक आहे, इथं पहा किती 2 इंटू 2 आणि 1 किती झाले टोटल 3. 3 2 जा 6. 1.5 इंटू 4 आलं का 60 परत 6 आलं. बरोबर. नेक्स्ट पहा 2.5 कॉन्सन्ट्रेशन किती इंटू 2 किती आलं 5. 1 इंटू 3 आणि 2 5. ऑल करेक्ट. ओके, सगळे काय आहेत आयसोटोनिक. ऑल आर आयसोटोनिक. आयसोटोनिक आले का? बोला, इथपर्यंत काही डाऊट? ऑब्झर्ड काढायचे तुम्हाला. ठीक आहे, जमेल का? हा, विथ डिग्री ऑफ डिसोसिएशन 0.5. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0.5. ठीक आहे. MX2 डिसोसिएट होते कशामध्ये M2 प्लस आणि पहा MX2 कसा होतोय M2 प्लस प्लस X मायनस. बोला, म्हणजे N ची व्हॅल्यू किती येते MX2 आहे ना 2. 2 आणि 1 3. काय डाऊट? अल्फा तुम्हाला दिलाय किती 0.5. आय तुम्हाला काढायचं आहे. जमेल का? काढा बरं. आय काढायचं. फॉर्म्युला काय तुमच्याकडे डिसोसिएशन साठी? डिसोसिएशन साठी बोला. आय ची व्हॅल्यू 1 प्लस अल्फा इंटू n मायनस 1. 1 प्लस 0.5 इंटू 2 2. अल्फा किती आला, आय किती आला तुमचा? समजलंय कसं सोडवलंय? कळलंय का? डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू आलंय नक्की. आता पहा इथं आय आला. काय आला? हा आय तुमचा ऑब्झर्ड आला. द रेशिओ ऑफ ऑब्झर्व डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इन ऍब्सेन्स ऑफ आयोनिक डिसोसिएशन. ओके, म्हणजे ऑब्झर्ड अपॉन नॉर्मल तुम्हाला काढायचंय. नॉर्मली काय होईल 1 टाकल्यावरती 1 मिळेल. ठीक आहे, आणि ऑब्झर्ड काय तुमचे 2 म्हणजे 2/1 परत ते चाल. समजलंय? तो रेशिओ तुम्हाला काढायचा. whose freezing point is lower than कोणाचा फ्रीजिंग पॉइंट 0.10 मोलार C2H5OH पेक्षा कमी येईल. ठीक आहे, कोणाचा काय येईल फ्रीजिंग पॉइंट कमी येईल. फ्रीजिंग पॉइंट कमी कोणाचा येतो ज्याचा आय काय आहे जास्त. याच्यासाठी जर आय काढला तर किती येईल? एकच येणार. काय येणार? आय. म्हणजे ज्याचा आय काय 1 पेक्षा जास्त त्याचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार कमी. त्याचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार त्याच्यापेक्षा. मग काढा कोणाचा आय 1 पेक्षा जास्त येतो पहा. बोला, ह्याच्यासाठी आय ची व्हॅल्यू किती येईल? आय इज इक्वल टू 5. इथे किती येईल 2 के आणि Cl ना बा. इथे किती येईल 7. इथे किती येईल थांबा 7 नाही 3 आणि 1 4 2 3. इथे किती येईल 2 आणि 1 3. आहे का? सर्वांचाच जास्त आहे ना. चल आय किती होता 1. 1 पेक्षा जास्त पाहिजे ना. सगळे 1 पेक्षा जास्तच आहे. हो
फर्स्ट ऑप्शन हो, सर्वात जास्त फर्स्ट टेन्स. थांबा. थांबा, जाऊ दे. इथपर्यंत काय डाऊट? किती झाले? 3 झाले ना? 4 4 5 झाले. 6 पर्सेंट डिसोसिएशन आहे ना, आता सोडवलं तसंच. अल्फा काढायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं 100 ने. 80 मोल्स ऑफ वेपर प्रेशर ऑफ वेपर प्रेशर काढायचं. ट्राय करून पहा, नाही जमलं तर मी सोडवलं उद्या. हा पहा, थोडा ऍप्लिकेशन बेस्ट आहे. किती झाले टोटल? झाले? काय डाऊट इथपर्यंत? समजलंय नक्की? ठीक आहे. ठीक आहे, एकदा क्वेश्चन प्रॅक्टिस होईल त्याची, मात्र थेरी तर सगळी संपलेली आहे. ठीक आहे, चालते. काय डाऊट? नक्की चालते. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. बाकीचं आपण उद्या पाहूया. थँक्यू.